प्रिसिजन फाउंडेशनने आजवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत। शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही प्रिसिजन गप्पा, प्रिसिजन संगीत महोत्सवासारखे प्रकल्प चालू आहेत। याबरोबरच आता प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम हाती घेत आहोत, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली। या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर सुहासिनी शहा यांनी डॉक्टर अरुण टिकेकरांच्या एका वाक्याचा संदर्भ दिला। कोणत्याही समाजाची आर्थिक प्रगती ज्या वेगाने होते त्या वेगाने वैचारिक प्रगती झाली नाही तर तो समाज अधःपतनाच्या दिशेने वाटचाल करतो। सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार माजी संपादक डॉक्टर अरुण टिकेकर यांच्या सारांश या पुस्तकातलं हे विधान महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीला अगदी चपखल बसतं। सोलापूरही त्याला अपवाद नाही। कोरोना नंतर अनेक शालेय मुलांच्या वाचन लेखनावर परिणाम झाला। वाचनाची सवय बंद झाली किंवा लागलीच नाही, त्यामुळे स्वतंत्र विचार करून लिहिण्याची सवयही मोडली। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रिसिजन युनिक फीचर्सच्या माध्यमातून 8 शाळांमधील 1000 विद्यार्थ्यांसाठी गेली 3 वर्षे पासवर्ड वाचन अभियान राबवत आहे। त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत। मुलांमध्ये वाचनाबरोबरच स्वतंत्र विचार करून लिहिण्याची गोडी वाढत आहे। हा जसा शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत उपक्रम आहे, तसंच मोठ्या लोकांच्या वाचन लेखनाच्या बाबतीतही वाचन अभियानाचा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे। सध्या सर्वांचीच वाचनाची सवय मोडली। मोबाईलच्या अतिवापराने पुस्तकांचा सहवास दुरावला। सोलापुरात वाचणारे ठराविक वाचक आहेत। या वाचन सवयीचे वाचन चळवळीत रूपांतर करायचा मानस प्रिसिजन फाउंडेशनचा आहे। महाबळेश्वर जवळचे भिलार हे पुस्तकांचे गाव आहे। कोकणात उभा दांडा हे मंगेश पाडगावकरांचे गाव कवितेचे गाव म्हणून ओळखले जाते। तसेच सोलापूर शहर हे पुस्तक वाचणाऱ्या लोकांचे वाचकांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते का, असा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे। सोलापुरात काही वाचनप्रेमी लोकांचे समूह आहेत। काही वाचनालये वाचन प्रसाराचे काम करत आहेत। प्रिसिजनच्या या प्रकल्पाला इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे सहकार्य लाभणार आहे। प्रिसिजन फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम राबवला जाणार आहे, असे प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी सांगितले। अभियानाचे स्वरूप प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पुस्तक वाचनाशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित करणं, पुस्तकाचे अभिवाचन, लेखकांच्या मुलाखती, पुस्तक समीक्षणपर संवाद, काव्य मैफिली असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल। ललित वैचारिक पुस्तक आणि मासिकांचा वाचक वाढवण्यासाठी सोलापुरातील जास्तीत जास्त व्यक्तींना प्रेरित करणं, या अभियानाच्या माध्यमातून सोलापुरात प्रथितयश लेखक, कवी यांची वाचकांची भेट आणि संवाद। या प्रिसिजन वाचन अभियानाचा शुभारंभ जुलैपासून होत आहे। शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी वाचन अभियानाचे पहिले पान उघडले जाणार आहे। वॉकिंग ऑन द एज या पुस्तकाचे अभिवाचन आणि या पुस्तकाचे लेखक प्रसाद निकते यांच्याशी दिलखुलास गप्पा असे हे या अभियानाचे पहिले पान असेल। प्रसाद निकते यांनी सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उत्तरेहून दक्षिणेकडे उभा महाराष्ट्र चालत जाऊन सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा अभ्यास केला। ही मोहीम पूर्ण करण्यासाठी त्यांना अखंडपणे 75 दिवस चालावे लागले। या अनोख्या प्रवासाचं वर्णन म्हणजे वॉकिंग ऑन द एज हे पुस्तक होय। या मोहिमेत तेथील जनजीवन, संस्कृती, भाषा, देवदेवता, परंपरा यांचा वेध घेण्याचा त्यांचा ध्यास होता। त्यातूनच सातपुडा आणि सह्याद्रीच्या जनजीवनाचा एक अनमोल दस्तावेज तयार झाला। या पुस्तकाचे अभिवाचन डॉक्टर सुमेधा कंदलगावकर या करणार आहेत। त्यानंतर लेखक प्रसाद निकते यांची मुलाखत होईल। शनिवार दिनांक 6 जुलै 2024 सायंकाळी 6:25 वाजता IMA सभागृहात डफरीन चौक सोलापूर येथे प्रिसिजन वाचन अभियानाला प्रारंभ होईल। प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल। वाचनप्रेमी रसिक सोलापूरकरांनी प्रिसिजन वाचन अभियानात सहभागी होऊन वाचनाचा आणि श्रवणाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉक्टर सुहासिनी शहा व डॉक्टर किरण सारडा यांनी केले आहे। नमस्कार, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत। आपण खरं तर वर्षातून 2दा भेटतो। संगीत महोत्सव आणि प्रिसिजन गप्पा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण नेहमी प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि भेटतो आणि त्याला तुमचाही खूप छान पाठिंबा असतो आणि सोलापूरकरांचाही भरभरून प्रतिसाद नेहमीच असतो। शैक्षणिक आणि CSRचे खूप उपक्रम चालू असतात, पण त्या